लोहा तालुक्यातील सोनखेड ते दगडगाव रोडवरती 23 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 4 हायवा टिप्परवरती कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी आपल्या वाहनामधनं तलाठी नेताजी रायाजी संतोष आस्कुलकर तसेच संतोष जाधव आणि बोधगिरे यांच्या सोबत येऊन दगडगाव ते सोनखेड रोडवरती लोकमान्य महाविद्यालयाच्या जवळ रात्री 1 वाजता समोरून रेतीनं भरून येणाऱ्या हायवा चालकास गाडी थांबवून विचारणा केली। यावेळी त्याच्याकडे कोणताही महसूल भरलेला पुरावा आढळला नाही। त्यामुळे अरुणा संगेवार यांनी सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्याशी संपर्क करून तात्काळ पोलीस बंदोबस्त मागवून घेतला आणि अवैध गौण खनिज उत्खननाची चोरी करून वाहतूक करणाऱ्या त्या 4ही वाळूनं भरलेल्या हायवा वाहनं पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत। त्यानंतर सोनखेड पोलिसांनी त्या 4 हायवावरती फिर्यादीवरनं कारवाई केली आहे। यामध्ये एकंदरीत 1,01,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती सोनखेड पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। मजहर शेख, C24 तास, नांदेड। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।